तुम्ही व्हिडिओ बनवत आहात पण वॉच टाइम वाढत नाही किंवा सबस्क्रायबर सुद्धा वाढत नाही, खूप मेहनत करत आहात तरीही काहीच होत नाही, तर तुमच्याकडून काही छोट्या छोट्या चुका घडत आहेत. आज आपण अशाच काही चुका पाहणार आहोत ज्या अनेक नवीन क्रिएटर्स करत आहे. तर फ्रेंड्स, सर्वात पहिली चूक आहे फक्त व्हिडिओ अपलोड केला आणि परिणामाची वाट पाहत बसणं. हे चुकीचं आहे. आपण काय करतो, YouTube वरती व्हिडिओ अपलोड करतो आणि नंतर मग वॉच टाइम वाढेल किंवा व्ह्यूज येतील, सबस्क्रायबर वाढतील असं हे करत असतो. तर नाही, YouTube वरती जर तुम्हाला यश मिळवायचं असेल ना, तर फक्त अपलोड करून काहीच होत नाही. तुम्हाला ना, जे तुमचे प्रेक्षक आहेत किंवा जे तुमचे व्हिडिओ पाहताय ना, त्यांना काय पाहायला आवडतं आणि तो विषय तुम्हाला निवडायचा आहे. आणि हे तुम्हाला पहिले समजूनच घ्यावं लागेल. नाहीतर तुम्ही कितीही व्हिडिओ बनवले आणि तुमचा व्हिडिओ जर पाहिलाच जात नसेल तर मग त्या व्हिडिओला काही अर्थच नाही. मग त्यासाठी ना, तुम्हाला तुमची जी ऑडियन्स आहे ना, त्यांना जे आवडतं ना त्याशी रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ बनवावं लागेल. तर नक्कीच तुमच्या चॅनलला ग्रोथ होण्यासाठी मदत होणार आहे. दुसरी जी चूक आहे ती म्हणजे तुमची जो व्हिडिओची सुरुवात असते ना, ती एकदमच अशी म्हणजे अशी स्लो असते. स्लो म्हणजे कसं, लोक पहिल्या काही सेकंदातच ठरवतात की व्हिडिओ पुढे बघायचं का नाही. आणि सुरुवातीलाच तुम्ही अशी गोष्ट सांगायची की त्याची उत्सुकता ना अशी पुढे वाढली पाहिजे. म्हणजे थांबा, आज मी हे दाखवणार आहे किंवा मी ते सांगणार आहे, हे असं थोडंसं काही हुक्स द्यायचे आहेत. तुम्ही जर तो हुक्स दिला ना, तर तो काय हुक्स आहे किंवा काय घडला आहे किंवा काय गोष्ट आहे हे पाहण्यासाठी किमान अर्धा 1 मिनिट किंवा 1-2 मिनिट तरी व्हिडिओ आपला पाहिला जातो. आणि शॉर्ट व्हिडिओ असेल ना, तर पहिले 30 सेकंदापर्यंत ते जर पाहिलं ना, तर आपला नक्कीच तो व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्सेस असतात शॉर्ट व्हिडिओ. तर त्यासाठी ना पहिले काहीतरी हुक्स द्यायचा आहे आणि नंतरच मग ते नंतर, आणि ती गोष्ट आपल्याला सांगायची पण आहे. कारण की कसं ना, लोक आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार आणि आपण सुरुवातीला जे बोललो आहे ते व्हिडिओमध्ये कोठेच नाही बोललं ना, तर मग लोक असं म्हणतात की हे खोटं आहे, खोटारडं आहे, सोडून द्या, ह्याचे व्हिडिओ बघायचं नाही. असं करून मग ते पुढे चालले जातात आणि चॅनलला काही सबस्क्राईब करत नाही. नंतर तिसरी जी चूक आहे ना, ती आहे जी खूप लोक करतात, टायटल थंबनेल वरती लक्ष देत नाही. व्हिडिओ खूप सुंदर बनवतात, एडिटिंग हे ते खूप सुंदर असते, पण सगळ्यात महत्वाचं असतं प्रेझेंटेशन. जसं आपण पंचपक्वानाचं ताट बनवतो आणि कसंही वाढलेलं असेल तर त्याला काहीही असं हे राहत नाही. म्हणजे ते कसं ना, पहिल्यांदा कसं नजरेने पाहिलं जातं आणि म्हणजे कसं ते म्हणतात ना, नजरेने ते ग्रहण केलं जातं आणि नंतर खाल्लं जातं असं. म्हणजे तुमचा टायटल आणि थंबनेल जितका अट्रॅक्टिव्ह तुम्ही बनवाल ना, तितका तुमचा व्हिडिओ पुढे व्हायरल जाण्याची शक्यता असते. कारण की ना, व्हिडिओ तुमचा कितीही चांगला असला तरी लोकांनी जर क्लिकच केलं नाही तर तो त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही. थोडंसं थंबनेल साधं पण एकदम आकर्षक अट्रॅक्टिव्ह तुम्ही बनवायला शिका. आणि ते कसं बनवायचं हे तुम्हाला माहित नसेल ना, तर तुम्ही मला कमेंट करा. एकदम झटपट 2 मिनिटात थंबनेल कसं बनवायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. नंतर पुढची जी चूक आहे चौथी, ती म्हणजे तुम्ही कंटिन्युटी ठेवत नाही, सातत्य ठेवत नाही. काही व्हिडिओला व्ह्यूज कमी आले की लगेच तुम्ही हार मानता आणि थांबता. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला काहीतरी शिकवत असतो. मागच्या व्हिडिओपेक्षा पुढचा व्हिडिओ चांगला बनवायचा तुम्ही प्रयत्न करा. आणि आपला जो टॉपिक आहे ना, त्याच्याशी रिलेटेड जे दुसरे क्रिएटर आहेत ना, त्यांचे तुम्ही काही व्हिडिओ पहा. तुम्ही एखाद्या जर क्रिएटरचं तुम्ही जर त्यांना जर फॉलो करत असाल, त्यांना जर तुम्ही पाहत असाल, तर हळूहळू तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखेच बोलता किंवा वागता. हळूहळू त्यांच्यासारखेच आपण नकळतपणे बदलत जातो. तसंच काही व्हिडिओ तुम्ही पहा, तुमचे जे कॅटेगरी आहे ना त्याच्याशी रिलेटेड, आणि मग त्यांचे व्हिडिओ पाहून आपल्याला समजायला लागतं की तो व्हिडिओ कसं एडिट करत आहे, कसं ते झूम होत आहे, कसं ते इन आउट होत आहे, किंवा त्यांची बोलण्याची पद्धत, एडिट करण्याची पद्धत, हे सगळं आपल्याला समजतं आणि त्यानुसार तुम्ही व्हिडिओ बनवायला पाहिजे. पुढची जी चूक आहे ना, की व्ह्यूजच्या मागे धावायचं, ही चूक तुम्ही करू नका. व्ह्यूजच्या मागे तुम्ही चुकूनही धावू नका. कारण की कसं ना, सर्वात प्रथम आहे आपल्या ऑडियन्सचा ट्रस्ट जिंकणे, विश्वास जिंकणे. जेव्हा लोकांना तुमच्या व्हिडिओ मधून काहीतरी मिळतं ना, तेव्हा ते पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येतात आणि तुमचा वॉच टाइम वाढवतात. म्हणून ना, तुम्ही लक्षात ठेवा
की प्रत्येक मोठा युट्यूबर कधी ना कधी छोटा क्रिएटरच होता. फक्त फरक एवढा होता की त्यांना ना शिकणं आणि प्रयत्न करणं त्यांनी थांबवलेलं नाही. म्हणून तुम्ही ही मेहनत करत राहा, सुधारणा करत राहा. चुका ह्या माणसाकडूनच होत आहे, त्यामुळे चूक झाली म्हणून तुम्ही थांबू नका. तुमचा प्रवास युट्यूबचा सुरू ठेवा आणि पहा, नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आहात. आणि अशाच युट्यूबवर ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या टिप्ससाठी ना ह्या चॅनलला पटकन तुम्ही सबस्क्राईब करून टाका. कारण की मी ह्या अशा छोट्या छोट्या ज्या चुका आहेत ना, ह्या मी तुम्हाला सांगत असते माझ्या व्लॉग थ्रू. तर पहा, छानपैकी मी मैथिलीला घेऊन आलेले. पहिला पाऊस होता त्यामुळे मुलांनी खूप हट्ट केलेला. मी 2 छत्री घेऊन गेलेले असताना सुद्धा दोघांनी फार हट्ट केलेला की पहिल्या पावसात भिजू दे म्हणून. मग चला म्हटलं, मुलांचं पण कधी ऐकायला पाहिजे. म्हणून छानपैकी मुलं मस्त एन्जॉय करत आलेले. मैथिलीने तिची सँडल पण तोडलेली आणि घरी आम्ही येऊन एक फ्रेश होतच होतो तेवढ्यात हे पण आलेले. मग छानपैकी मका उघडून घेतलेला आणि मस्तपैकी लमसाठी टाकून चहा पण बनवलेला आणि मस्तपैकी गॅलरीत बसून मी चहाचा आनंद घेतलेला आहे. तर चला, तुमच्या काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते मला पटकन कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही जितका जास्त सबस्क्राईब कराल ना, तितका मला फायदा होणार आहे आणि तुम्हाला हे अशा छोट्या छोट्या यूट्यूब टिप्स मिळणार आहेत. तर चला, पुढचा व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवर बनवू हे सुद्धा मला तुम्ही नक्की सांगा. भेटूया नंतर. बाय.